धन्यवाद. अतिशय सुंदर शब्दात त्यांनी सगळं काही या ठिकाणी आपल्याला सांगितलंय असं मला वाटतं. आणि आता आपण महेश येलकर यांच्या परफॉर्मन्सकडे आणि पोएमकडे वळूयात. त्यानंतर वरुण कुमार, महेश येलकर, वसीम पटेल आणि कैलास गीते यांनी कृपया तयार राहायचं आहे. यानंतर सगळ्यात आधी महेश येलकर यांची पोयम आपण ऐकूयात. आहेत का इथे? महेशजी प्लीज कम. आणि यानंतर वरुण कुमार यांनी स्टेज जवळ तयार राहा. तर सगळ्यांनी लक्ष द्या, कृपया सगळ्यांनी लक्ष द्या. कविता खूप छान आहे. माझं आरशात तोंड निहाळणं माझा बाप रोज बघायचा. माझं आरशात तोंड निहाळणं माझा बाप रोज बघायचा. मी असं का करतो याचा रोज विचार करायचा. वाढलं होतं माझं तिच्या घराकडे येणं जाणं. वाढलं होतं माझं तिच्या घराकडे येणं जाणं. माडीवरून चढून तिला टुकूमुकू पाहणं. दोस्त मंडळीत व्हायची माझी वावा. दोस्त मंडळीत व्हायची माझी वावा. आपले दोस्त भारी असतात, सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन देतात. दोस्त मंडळीत व्हायची माझी वावा. कुठून तरी लागला याचा माझ्या बापाला सुगावा. एक दिवस बापाला सापडलं खिशात तिचं लेटर. एक दिवस बापाला सापडलं खिशात तिचं लेटर. रागारागानं हातात घेतलं बापानं पायातलं खेटर. त्या दिवशी खेटराने मला हाणला. आणि पुन्हा असं करशील तर याद रख असा माझा बाप म्हणला. मार खाऊ नाही पुन्हा माझं तेच चालू झालं. मार खाऊ नाही पुन्हा माझं तेच चालू झालं. तिचं माझं प्रेम प्रकरण तिच्या बापाच्या घरी गेलं. माझा बाप तिच्या बापाकडे घेऊन गेला तक्रार. माझा बाप तिच्या बापाकडे घेऊन गेला तक्रार. तिच्या बापाचं बोलणं भारीच धारदार. माझ्या बापाला पाहून म्हणाला आज कसे इकडे. माझ्या बापाला पाहून म्हणाला आज कसे इकडे. माझ्या बापाचं लक्ष ती होती तिकडे. हे सगळं रामायण महाभारत कोणत्या सुवर्णमृगामुळे झाले आहे ते बघायला पाहिजे का नाही. माझ्या बापाचं लक्ष ती होती तिकडे. नजर सावरीत माझा बाप शिरला किंवा घरात. नजर सावरीत माझा बाप शिरला किंवा घरात. तिच्या बापानं माझ्या बापाचं स्वागत केलं जोरात. माझ्या बापानं बसल्या बसल्या तोंड आपलं उघडलं. माझ्या बापानं बसल्या बसल्या तोंड आपलं उघडलं. तुझ्या पुरीमुळेच माझं पोरगं बिघडलं. हे ऐकून तिचा बाप भलताच तापला. हे ऐकून तिचा बाप भलताच तापला. तिचा बाप माझा बाप तापला की तिचा बाप चोपला. रागारागानं माझा बाप निघून आला घरी. रागारागानं माझा बाप निघून आला घरी. म्हणला तिचा बाप खरा पण पोरगी हाय भारी. बापाचं बोलणं ऐकून म्हणली माझी माय. बापाचं बोलणं ऐकून म्हणली माझी माय. काय लावून मनाला घेता पोरग स्वर्ग आहे. माईचं बोलणं ऐकून बाप जवळ आला माझ्या. डोक्यावर हात ठेवून म्हणला माझ्या राजा. हे बोलताना बापाच्या डोळ्यात आलं पाणी. माझ्या बापाचं वागणं फारच स्वाभिमानी. फारच स्वाभिमानी. काळजाला लागले शब्द धरले बापाचे पाय. पदराला हात राहून रडायला लागली माझी माय. अरे तिच्यासाठी मला वाटायचं परक माझं घर. अरे तिच्यासाठी मला वाटायचं परक माझं घर. पण आई बापाच्या प्रेमाची कशालाही नाही यायची सर. कशाला नाही यायची सर. धन्यवाद. खूपच सुंदर. यानंतर वरुण कुमार यांची ही कविता आपण ऐकूयात. आहेत का इथे? वरुण कुमार येस. आणि वसीम पटेल